हक्कभंग तर त्यांचा आयुष्यातला भंग करेन मी। काय पहिली प्रतिक्रिया शंभूराजे देसाई तुम्हाला नोटीस पाठवण्याच्या तयारीत? ह्याच्यामध्ये पुणे शहर पबमय झालं, ह्याची पूर्णपणे जबाबदारी राजपूत आणि त्या खात्याचे मंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई यांची आहे। ह्या सगळ्या गोष्टीकडे ते लक्ष वेधण्यापेक्षा हे आम्ही किती चांगले आहोत, आम्ही किती सौजळ आहोत ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करतात। पण भ्रष्ट आणि डबडबलेलं हे शासन, भ्रष्ट आणि डबडबलेलं हे पोलीस खातं, भ्रष्ट आणि डबडबलेलं राज्य उत्पादन शुल्क ह्याच्यावर कारवाई करण्याऐवजी तुम्ही जर माझ्यासारखा पुणेकरी कार्यकर्ता कुटुंब प्रमुखावर जर हक्कभंग आणि या कायद्याची दमबाजी करत असेल तर त्यांनी दमबाजी राजपूतवर करावी आणि राजपूतला सस्पेंड करावं आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा। खऱ्या अर्थाने ती नोटीस आणि ते हक्कभंग शोभल त्यांना। म्हणजे तुम्हाला आता नोटीस आली का आणि आली तर त्याला उत्तर देणार का? बघा मी हे सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत माझ्यावर काय काय होणार, ह्याच्यापेक्षा जास्त भयंकर माझ्यावर आरोप होणार आहे। मला सरकारी जे शासनातली काही लोक हे त्रास देणार हे मी वस्तुस्थिती आणि त्यात काय वावगं नाही त्यांनी आणि हे त्यांच्याकडून अपेक्षित आहे। अजून एक नोटीस अजून देवेंद्र फडणवीसांची बी नोटीस यायची, अजून माझ्यावर बरंच काय काय होणार। मी त्याला काय जर घाबरत असतो तर मी समाजापुढे गेलो नसतो, पण माझ्याकडे त्यांनी हक्कभंगाची नोटीस दिली। आज तुम्हाला सांगतो त्यांनी मला हक्कभंग केला तर त्यांच्या जीवनातला भंग आणेन मी, कारण हे पैसे कोणाच्या घरात गेलेत, कोणाच्या कुटुंबात गेलेत ह्याची सविस्तर माहिती मी पब्लिक पुढं आणेन आणि मग हक्कभंग तर त्यांचा आयुष्यातला भंग करेन मी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।